प्रथम धायरवाडी अ चालू राहायचं आहे. या पुढील सामने आपल्याला खेळवायचे आहेत. चालू असलेला सामना असेल जय भवानी बायजूवाडी अ वर्सेस श्री समर्थ इमानदारी अ. या दोन संघांदरम्यान सामना चालू होतोय. 50 किलो वजनी गटाची आजची ही कबड्डी स्पर्धा श्री गणेश क्रीडा मंडळ सागवाडी आयोजित. जिल्ह्यातील एकूण 62 संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आणि या 62 संघांमध्ये खऱ्या अर्थाने चढाओढ चालू आहे. ते प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ. यानंतर होणारा सामना असेल बोमोली ब वर्सेस दर्यागाव ब. बोमोली ब वर्सेस दर्यागाव ब. या दोन्ही संघांनी तयारीत राहायचं आहे. तिसरी चढाई थर रेड. टीम आहे. आपल्या संघासाठी मात्र बोनस गुण घेण्यामध्ये यशस्वी झालेले, परंतु चढाईमध्ये त्यांना यश मिळालेलं नाही. बोनस गुण घेण्यामध्ये त्यांना यश मिळालेलं आहे, पण गुण मिळवण्यामध्ये त्यांना यश मिळालं नाही आणि एका गुणाने आपल्या संघाचं खातं खोललेलं आहे. जय भवानी बायजूवाडी अ वर्सेस श्री समर्थ इमानदारी अ. या दोन संघांदरम्यान चालू असलेला सामना आणि हा सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना असेल बोमोली ब वर्सेस दर्यागाव ब. बोमोली ब वर्सेस दर्यागाव ब. या दोन संघांदरम्यान यापुढे होणारा सामना असेल. मी दोन्ही संघांना विनंती करतो की आपण चालू सामना संपल्यानंतर लगेच आपण मैदानाचा लाभ घ्यायचा. पाच विरुद्ध एक अशी लढत आपल्याला पाहायला मिळते मैदानावर. बायजूवाडी वर्सेस इमानदारी या दोन संघांदरम्यान चालू असलेला सामना. थर रेड तिसरी चढाई. बघूया चढाई बहादर यामध्ये काय किमया घडवतो तो. थर रेड तिसरी चढाई आणि 4 विरुद्ध 1 अशी लढत. 4, 5 आणि 3 मध्ये गुण मिळवणे आणि थोडंसं कठीण जातं, परंतु
चांगल्या पद्धतीने आपल्या संघासाठी एका गुणाची कमाई केलेली आहे. ती सुंदर पकडीचा नमुना आपल्याला पाहायला मिळतो. मैदानावर पंच अतिशय चांगल्या पद्धतीने आपली भूमिका पार पाडतात. मध्यंतर झालेला आहे. मध्यंतरापर्यंत सामना थांबलेला आहे. जय भवानी बायजूवाडी वर्सेस श्री समर्थ इमानदारी अ या दोन संघांदरम्यान यामध्ये बायजूवाडी संघ 5 गुण आणि इमानदारी संघ 2 गुण अर्थात 3 गुणांची आघाडी आहे ती बायजूवाडी संघाकडे आणि 3 गुणांची पिछाडी आहे ती इमानदारी संघाकडे. मध्यंतरानंतर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात झालेली आहे. कोणता संघ विजयी होतोय? लोन फक्त पडून द्या आम्हाला. 2 विरुद्ध 1 अशी लढत. इमानदारी संघाला सुपर टॅकलची संधी आणि बायजूवाडी संघाला 2+2 अर्थात 4 पॉईंटची कमाई आपल्या संघासाठी केलेली आहे. बोनस गुण घेण्यामध्ये यश मिळवले ते इमानदारी संघाच्या चढाई बहादराने. सहा आणि 7 मध्ये बोनस गुण मात्र आपल्यासाठी ऑन आहे. शेवटची 5 मिनिटे आणि बायजूवाडी या संघाकडे 7 गुणांची आघाडी आहे. सामना संपला. शेवटची 5 मिनिटे आणि बायजूवाडी या संघाकडे 7 गुणांची आघाडी आहे. यानंतर होणारा सामना असेल भोमोली ब वर्सेस दर्यागाव ब. भोमोली ब वर्सेस दर्यागाव. थर्ड तिसरी चढाई. यानंतर तयारीत राहायचं आहे भोमोली ब वर्सेस दर्यागाव ब या दोन्ही संघाने. चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना आहे भोमोली ब वर्सेस दर्यागाव ब. पुन्हा एकदा पाठलाग करण्याचा प्रयत्न, मध्येच लाथेने गडी मारण्याचा प्रयत्न इमानदारी संघाच्या चढाई बहादराकडून आणि त्याला तेवढीच तोड उत्तर अर्थात सांघिक यश म्हणजे पकडेचा चांगला नमुना आपल्याला पाहायला मिळाला. सामना संपायला शेवटची 3 मिनिटे.
2 गुणांची कमाई आपल्या संघासाठी. एक 2 गुण आपल्या संघासाठी. अरे योकच सामना संपला. शेवटची 2 मिनिटं आणि काय सामना होता आणि कुठपर्यंत येऊन पोहोचलेला आहे तो. 14 गुण बायजोवाडी संघ आणि 10 गुण इमानदारी संघ, अर्थात 4 गुणांची. आणि पुन्हा एकदा सामना लगेच चालू करा. इकडे शिरता पाटील नागवना. सामना संपला. शेवटचा मिनिट. चौदा 17 गुणफलक आपल्या समोर. चलो काय गाय नको करायला. मिनिटात चालू आहे.